मंडळी, आता वळूया आजच्या बडे मुद्देच्या चर्चेकडे। आजचा मुद्दा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा पडद्यावर येण्याआधीच वादाच्या भोऱ्यात सापडला। सिनेमाच्या टीजरमध्ये शंभू राजांना नृत्य करताना दाखवलं म्हणून अनेकांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे, तर काही जणांना शंभू राजांचा इतिहास जगभर पोहोचतोय याचं समाधान वाटतंय। छत्रपती संभाजी महाराज हे एका धाडसाचं नाव आहे। पाहुनी शौर्य तुझे मृत्यूही नतमस्तक झाला असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं ते हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणजे संभाजीराजे। अनेक भाषा पारंगत असे ज्ञानवंत वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे आजच्या 3री-4थीतला मुलगा वडिलांच्या सोबत औरंगजेबाला दरबारात जातो, वडिलांसोबत तुरुंगात बंदिस्त होतो, पण ते कणभर सुद्धा घाबरले नाही। काय धैर्यवान असतील ते। वडिलांसोबत बादशहाच्या नाकाखालून हातावर तुरी देऊन ते परतले। त्यांचे इरादे पौलादी होते, त्यांना कैद करू शकतील असे साखळदंड निर्माण होऊ शकले नव्हते। ज्यांनी केवळ 9 वर्षात 111 लढाया लढल्या, त्यातल्या जवळपास सगळ्या लढाया जिंकल्या। विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महानायक गेल्यानंतर हे राज्य सांभाळणं, हे हिंदवी स्वराज्य सांभाळणं किती अवघड असेल। पण शंभूराजांनी स्वराज्य नीटानं सांभाळलं, वाढवलं। अटकेपार झेंड्याची पायाभरणी शंभूराजांनी केली। शत्रूनं हाल हाल केले, प्राण सोडला, पण शरण गेले नाही। शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराज लढत राहिले, पण इतिहासानं त्यांच्यावर कायम अन्याय केला। संभाजी महाराजांवरचा छावा सिनेमा त्यांना खरंच न्याय देतोय की पुन्हा अन्याय करतोय? जो वाद पेटलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्यांनी इतिहास आम्हाला सांगितला त्यांच्याकडून आज काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। आज आपल्या सोबत या सगळ्या इतिहासाच्या बद्दल बोलणारे, या वादाच्या संदर्भात आपली भूमिका मांडणारे मान्यवर पाहुणे आहेत। त्यांच्याकडे जाण्याच्या आधी बघूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। छावा सिनेमा वादाच्या भोऱ्यात। चित्रपट प्रसिद्ध होण्यासाठी या ठिकाणी ज्या पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण केलं जातंय त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय। चित्रपटातल्या नृत्यावर शिवप्रेमींचा तीव्र आक्षेप। त्यांनी हे सगळे जे काही आक्षेपार्ह त्यांनी जे काही चित्रीकरण केलेलं आहे ते त्यातनं काढावं। चित्रपटातील वादग्रस्त दृश्य वगळण्याची मागणी। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला। त्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी सिनेमाला तीव्र विरोध केला असून आंदोलनाचं हत्यार उपसलंय। या देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे आहेत ज्यांच्या दरबारात कुठली स्त्री नाचली नाही, कोणती नृत्यिका तिथे त्या ठिकाणी नाचली नाही, तरी सुद्धा या चित्रपटाच्या TRP साठी आणि चित्रपट प्रसिद्ध होण्यासाठी या ठिकाणी ज्या पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण केलं जातंय त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय। हे अशा पद्धतीने त्यांनी जे नृत्य दाखवलेलं आहे ते साफ चुकीचं आहे। असा येसुबाईंचा इतिहास कृपा करून दाखवू नका, वेगळी वळण याला देऊ नका। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी देखील चित्रपट प्रदर्शनाच्या आधी इतिहासकारांना दाखवण्याची मागणी केली आहे। मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो। अजूनही वेळ हातातनं गेलेली नाहीत। माझी त्यांना विनंती परत राहील, एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही, कारण का चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाही आहे, म्हणून त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे। राजानं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यापासून म्हणजे नृत्य असेल, खुशमस्करी असतील, यांच्यापासून लांब राहावं असं शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रामध्येच सांगितलेलं आहे। आणि असं असताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर तुम्ही महान व्यक्तिमत्वांना नृत्य करायला लावत असाल तर ते काय महाराष्ट्राच्या मातीला सहन होईल असं वाटत नाही। छावा सिनेमावर नेमका आक्षेप काय? तर राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजीराजे नाचताना दाखवलेत। महाराणी येसुबाई यांनाही चित्रपटात नृत्य करताना दाखवलंय। संभाजी महाराजांचे ॲक्शन सीन अतिरंजित दाखवण्यात आले। संभाजी महाराजांबाबत चुकीचे आणि खोटे प्रसंग दाखवल्याचा आरोप आहे।
येसूबाईंची भूमिका रश्मिका मंदनाला द्यायला नको होती असे अनेक आक्षेप घेतले जात आहेत। ऐतिहासिक सिनेमांचं गेल्या काही दिवसात अक्षरशः पेव फुटलंय। ऐतिहासिक सिनेमे पडद्यावर मांडताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विद्रुपीकरण केलं जात असल्याचा कायम आरोप केला जातो। त्यामुळे गेल्या काही दिवसात आलेले अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमे वादाच्या भोवऱ्यात सापडले। आदिपुरुष चित्रपटात रामायण, राम आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला। हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला। ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या रायचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबर या चित्रपटावर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यात बंदी घालण्याची मागणी झाली। संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी यांचं एकत्रित नृत्य आणि त्यातील पात्रांमधला रोमांस सगळ्यांनाच खटकला होता। भन्साळी यांच्याच पद्मावत विरोधात करणी सेनेनं तीव्र आंदोलन केलं। मूळ कहाणीमध्ये भन्साळींनी बदल केल्याचं म्हटलं गेलं। सुबोध भावेंच्या हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत शो बंद पाडण्यात आला। द लेजंड ऑफ भगत सिंग या अजय देवगणच्या चित्रपटात गांधीजी अति मवाळ दाखवण्यात आल्याचा आरोप झाला। यात भर पडली ती छावा चित्रपटाची। इतिहास हा केवळ पुस्तकाची पानं नसतात, त्याच्याशी लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात। त्यामुळे इतिहास मांडताना त्याचं विद्रुपीकरण झालं तर त्याबद्दलची प्रतिक्रिया तीव्रपणे उमटणं स्वाभाविक आहे। संभाजी महाराजांचा इतिहास हा शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असून तो हाताळताना झालेल्या चुकांनी काही सवाल निर्माण झालेत। छावा साकारताना गांभीर्य बाळगलं गेलं नाही का? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विद्रुपीकरण केलं गेलं का? गल्लाभरू सिनेमे बनवण्यासाठी हा फिल्मी मसाला टाकण्यात आला का? मनोरंजनासाठी भावनांना ठेच पोचवली जातीये का? चित्रपट बनवताना इतिहासकारांकडून खातरजमा का केली जात नाहीये हा सवाल आहे। ऐतिहासिक चित्रपट हे सुद्धा पुढे इतिहासाचाच एक भाग बनून जातात। त्यातलं विद्रुपीकरण खोट्या इतिहासाला जन्म देणारं ठरू शकतं। त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट बनवताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली 4 पैशांसाठी इतिहासाचं विद्रुपीकरण टाळणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सिनेमाच्या निमित्तानं निर्माण झालेला हा सगळा जो वादंग आहे, यावरून काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत। खरं तर त्याच्याबद्दलची त्यांची भूमिका, सिनेमा निर्मात्यांची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे। पण तरी सुद्धा हे सवाल त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण या भावना आहेत आणि या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। छावा साकारताना खरं तर हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे लोकांच्या, ह्याचं गांभीर्य बाळगलं गेलं नाही का? का अशा प्रकारची दृश्य त्याच्यामध्ये टाकण्यात आली? सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मुद्दा आज चर्चेला आपल्याला आणायचा आहे। सिनेमॅटिक लिबर्टी आहे म्हणून इतिहासाचं विद्रुपीकरण आम्ही सहन करायचं का? हा मुद्दा सुद्धा आज चर्चेला आपल्याला आणायचा आहे। त्याचबरोबर गल्लाभरू सिनेमे बनवण्यासाठी हा फिल्मी मसाला टाकला जातोय का? जर तुम्ही चरित्र मांडता एखाद्याचं तर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज काय? हा सवाल आज शिवप्रेमींकडून विचारला जातोय। मुद्दा हा सुद्धा आहे, मनोरंजनासाठी भावनांना ठेच पोहोचवली जाते का? एखादं कॅरेक्टर जे आहे, ऐतिहासिक पात्र आहे, ते ऐतिहासिक पात्र साकारताना लोकांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याची काळजी घेतली जात नाहीये का? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, चित्रपट बनवताना, ऐतिहासिक पौराणिक चित्रपट बनवताना इतिहासकारांकडून त्याची खातरजमा का केली जात नाहीये? खरं तर इतकी मोठी कलाकृती साकारताना ते अपेक्षित आहे, पण ते होत नाहीये का? सवाल अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत, जाणून घ्यायची आहेत। मतमतांतर आहेत या सगळ्याबद्दलची आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जोडले जात आहेत। थोड्याच वेळात आपण त्यांच्याकडे जाऊया, ज्यांच्याकडून खरं तर पानिपतावरचा सगळा रणसंग्राम आम्ही ज्यांच्या शब्दातून महाराष्ट्रानं पाहिला असं म्हणूया, ते लेखक विश्वास पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत, जे शिवव्याख्याते म्हणून आहेत। खरं तर ते एरवी आपण त्यांना एका पक्षाचे प्रवक्ते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून त्यांना बोलवतो, पण आज मी त्यांना या चर्चेमध्ये शिवव्याख्याते म्हणून बोलवलेलं आहे। ते या सगळ्यावर प्रकाश टाकणार आहेत, आपली भूमिका मांडणार आहेत।
आणि आज आपल्यासोबत एक शिवप्रेमी आहेत आणि यूट्यूबर आहेत प्रदीप संकपाळ, जे या सगळ्याबद्दलची त्यांची मतं, त्यांची एक दुसरी बाजू आहे ती बाजूसुद्धा ते मांडणार आहेत. आणि आपल्यासोबत इंद्रजित सावंत सर आहेत, ज्यांच्याबद्दल या महाराष्ट्रात प्रचंड मोठं आदर आहे, ज्यांच्याकडून आम्हाला इतिहास वाचायला ऐकायला मिळाला. ते इंद्रजित सावंत सर इतिहासाचे अभ्यासक सुद्धा आपल्यासोबत आहेत. ते सुद्धा आपल्याशी आपली मतं शेअर करणार आहेत. पण मी सुरुवात आधी खरं तर इंद्रजित सावंत सरांपासूनच करतो, नंतर विश्वास पाटील सरांकडे जातो. हा जो वाद सगळा निर्माण झालेला आहे सर, हा वाद खरोखरच महत्त्वाचा आहे का, आणि या वादाला आपण किती महत्त्व द्यायला हवं? खरं सिनेमाचा प्रभाव खूप मोठा असतो. मी शंभू राजांच्या बाबतीत तर ते खूपच आपण त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. तर मुख्य कारण असं आहे की या महान राजाची जी बदनामी झालेली होती, ती बदनामीला मुख्य कारणीभूत सिनेमा आहे. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, असे जे सिनेमे, रायगडचा राजबंदी, असे जे सिनेमे निघाले, ती जी काही नाटकं निघाली राजसन्यासारखी, या ललित कलाकृतींमुळेच संभाजी महाराजांची बदनामी झालेली होती. आणि शंभूराजांचं जे झगझगत्या ताऱ्याप्रमाणे धवल चरित्र होतं ते कलंकित झालेलं होतं. त्याचं मुख्य कारण या सिनेमामधून घेतलेली लिबर्टी होती. आणि आज जो सिनेमा होतोय तो हिंदी मधला माझ्या माहितीप्रमाणे पहिला शंभूराजांच्या वरचा सिनेमा आहे. त्याच्याविषयी आनंद आहे. सिनेमे निघालेच पाहिजेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निघतोय त्याच्याविषयी सुद्धा आनंद आहे. पण त्या सिनेमामधून शंभूराजांची कोणती प्रतिमा सर्व भारतभर जाणार आहे याच्याविषयी महाराष्ट्राच्या समाजमनानं जागृत असलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे सर, तुम्ही सोबत राहाच. आपल्या सोबत आता विश्वास पाटील सर सुद्धा आहेत, मी त्यांच्याकडे जातो. त्यांनी जो मुद्दा मांडला इंद्रजित सावंत सरांनी, तो अतिशय गंभीर आहे. अशा सिनेमॅटिक लिबर्टीच्या माध्यमातून महाराजांची बदनामी करण्यात आली, त्यामुळे आज सुद्धा पुन्हा तेच घडू नये ही त्यांची भूमिका आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही या वादाकडे कसं पाहता? मला स्पष्टपणे तो रील मी पाहिल्यानंतर जो ट्रेलर जो आलेला आहे त्यावरून संभाजी राजांना ज्या पद्धतीनं नाचताना दाखवलेला आहे हा शुद्ध आचरटपणा आहे. एक बॉलिवूडचा हिरो असा खांदा तिरका तिरका करत तो नाचतो. वास्तवात मला असं वाटतं की मराठ्यांचे महानेते शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, भले बाजीराव पेशवे असो, यांनी तलवारीच्या टोकावर इतिहास नाचवला होता. त्यांच्या तलवारीच्या टोकावर इतिहास बोलत होता. आणि ही माणसं स्वतः अशी आचरटासारखी नाचतील असं मला बिलकुल वाटत नाही. संस्कृतीचा जर आपण तपास केला तर मुळात त्या काळामध्ये नाचणं ही मुळात कमीपणाचं लक्षण होतं. आणि त्यामुळं संभाजी महाराज नाचायचं कारण काय? आणि त्याच्याबरोबर येसुबाई पण नाचतायत. बर, येसुबाई आणि संभाजी राजे हे 5-6 वर्षाचे असताना लहान कुठेतरी खेळामध्ये नाचतायत दाखवलं असतं तर ते आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणू शकतो. पण आज त्यांची वय पाहिल्यानंतर हे काय चाललंय? बरोबर. तर ही इतिहासाची मोडतोड आहे. अनेक वर्षाच्या लोकांच्या मनामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमेला ही मोठी ठेच बसते असं मला वाटतं. नक्कीच. आणि म्हटलं तर अशा विषयावर आता ब्रेव्हार्ट सारखे जागतिक सिनेमे झालेले आहेत. ब्रेव्हार्ट मध्ये सुद्धा आयर्लंडचा संभाजी महाराज होता, परंतु ज्या नजाकतीनं त्याला पेश केलेलं आहे तसं काही इथं दिसत नाही. जे आता आहे मटेरियल तेवढ्यातून सांगतो. तर मी मुद्दाम एक किस्सा तुम्हाला सांगेन. मध्ये मी असताना दिलीप कुमार कलिंगा नावाच्या सिनेमाचं डायरेक्शन करत होते आणि दुपारी आम्ही जेवताना मोगले आझमच्या आठवणी निघायच्या. त्यावेळी त्यांनी मला अनेकदा एक किस्सा असा सांगितलेला होता की के आसिफ हे दिलीप कुमारांचे मेहुणे म्हणजे डायरेक्टर, तेरी महफिल में किस्मत आजमा कर हम भी देखेंगे असं म्हणत तो तिथे बसलेला असतो सलीम. आणि शूटिंग सुरू असताना दिलीप कुमार उठले आणि त्यांनी मधुबालाच्या दिशेनं जाऊन 2 पावलावर तिला फूल दिलं
त्याबरोबर कट कट म्हणून के आसिफनं कट केलं आणि सांगितलं साले साहेब हे नाही चलेगा. आता कुटुंबाले समोर अपमान झाला दिलीप कुमारचा. दिलीप कुमार म्हणाले की तुम्ही असं करायला लागला तर मी सिनेमा सोडेन. तर के आसिफने सांगितलं की आय डोंट बॉदर फॉर एनी दिलीप कुमार. माझ्या नजरेच्या फ्रेम मध्ये मोगल बादशाहचा शहजादा आहे. तो शहजादा त्या नजाकतीनं वागला पाहिजे. लडकी उसकी तरफ आएगी वो वहा नाही जाएगा. तर अशा पद्धतीनं जे आमचे इतिहास पुरुष आहेत त्यांचं देदीप्यमान असं जे चित्र आहे त्याला कुठे धक्का लागू नये. मोगले आझमच्या एकाही फ्रेम मध्ये तुम्हाला दिसणार नाही असं कधी. ठीक आहे, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही एवढ्या वर्षानंतर सिनेमा आल्यावर. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर बोलूया आपण. सिनेमा आल्यानंतर तर अधिक स्पष्टता येईल त्याच्यातली. पण अमोल मिटकरींना मला विचारायचं आहे की आज एका बाजूला असं सांगितलं जातं आहे की शंभूराजांचा इतिहास हा जगभरात पोहोचतोय, मग त्याला आक्षेप घेण्याचं नेमकं कारण काय आहे? आणि आज जे आक्षेप घेतले जात आहेत त्या आक्षेपांच्या बद्दल खरं तर इथल्या भावना अतिशय तीव्र आहेत. हे सगळं लक्षात असताना सुद्धा मग हा मसाला टाकला कशासाठी हा प्रश्न निर्माण होतो. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जो हा फालतूपणा या डायरेक्टरने केलाय त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो. जो ट्रेलर विलासजी आज मी बघितला त्यावरून शीतावरून भाताची परीक्षा ही जी म्हण आहे ही आणखी दृढ व्हायला वाव निर्माण होतं की जर त्याचा ट्रेलरच असा असेल की शंभूराजे नाचतायत. माझ्यापूर्वी ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत साहेबांची आपण प्रतिक्रिया ऐकवली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे सिनेमॅटिक लिबर्टी हे बखरींमधून आली. जुनी काही नाटकं त्यांनी संभाजी महाराजांना विलनच म्हणजे एकतर नाटकाचं नाव असं आहे राजियाचा पुत्र अपराधी देखा, शापित राजहंस, औंधकरांची बेबनशाही, रायगडाला जेव्हा जाग येते, थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, राजसन्यास या इतक्या बिभत्स बखरीमधून कथा कादंबऱ्यांमधून छत्रपती शंभूराजांच्या उज्ज्वल चरित्राला डागाळण्याचा प्रयत्न आणि पाप झालं. आणि त्याच धर्तीवर मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे राकेश दुग्लज यांनी संभाजी 1689 हा हिंदी चित्रपट रिलीज केला होता. त्यामध्ये सुद्धा चुकीचा इतिहास दाखवला गेला. त्यावर शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर तो चित्रपट बंद पाडण्यात आला. आणि त्यानंतर आता हा छावा उतेकरांचा छावा येतोय. आता याच्यामध्ये संभाजी महाराज नाचताना दाखवत आहेत. आम्हाला तुम्ही शिवप्रेमी म्हणून बोलावलं याबद्दल न्यूज 18 लोकमतचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी काही आज राजकीय अभिनिवेशातून इथे आलेलो नाही. मी एक संभाजी महाराजांचा वाचक त्या चरित्राचा म्हणून इथपर्यंत आलोय की ज्या संभाजीराजांनी भूतभूषण ग्रंथामध्ये व्यसनाधीनाना सर्वानुभूपती ही परिवर्जता सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. इथं आताच ज्येष्ठ कादंबरीकार इतिहास संशोधक विश्वास पाटील साहेब पण बोलले, अनेक लोक बोलतील. आता मी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सर किंवा इंद्रजित सावंत सर यांची पुस्तकं किंवा संभाजी कादंबरी साहेबांनी लिहिलेली आहे विश्वास पाटील साहेबांनी, ते वाचूनच मी इथपर्यंत बोलण्याचं धाडस करतो. एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज, आता या सगळ्या प्रश्नाचं छोट्याच्यात उत्तर द्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आज्ञापत्र विलास बडे सर काढली होती, आज्ञापत्र, याला तर काही चॅलेंज नाही. त्या आज्ञापत्राला रामचंद्र पंत अमात्य त्यांनी ग्रंथबद्ध केलेला आहे. आणि पंत अमात्य बावडा सदर हा पहिला, यामध्ये शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञापत्रात असं लिहितात, राजे लोकास मुख्य कार्या साधनीयत कारभार आहे, त्यास विक्षेप पडो न द्यावा. कलावंत, धाडी, गवई, निजग्रही यांचे नित्य नृत्य गायन महोत्सवा विरहित दरबारी करूच नये. म्हणजे एखादा महोत्सव असला तर पारंपरिक नृत्य गायन करावं, असं नृत्य गायन करू नये. हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र, त्याची अंमलबजावणी संभाजी महाराज नक्कीच करतात. आणि त्यामुळं अशा प्रकारे काहीतरी हात हलवायचा. मागे तुम्ही बघा, हर हर महादेव चित्रपट आला, वीर दौडले 7 आला, तानाजीमध्ये सुद्धा तानाजी मालुसरे यांच्या इतिहासाचं विकृतीकरण मोडतोड केलं गेलं. म्हणजे फक्त गल्ला जमवण्याच्या नावाखाली अशा प्रकारे जर संभाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड होत असेल, त्यांची वेणी मागं बांधलेली आहे. येसुराणींना, अहो ज्या येसुराणींना श्री सखी राज्ञी जयती आणि कुलमुक्तियार म्हणून संभाजीराजांनी तिथं राज्यपदाची सूत्रे दिली, ज्या जिजाऊंच्या संस्कारात वाढल्या, त्या येसुराणी साहेबांना नाचताना दाखवणं, संभाजीराजांना नाचताना दाखवणं, मला असं वाटतं हे इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. आणि छावामध्ये जर असा आगाऊपणा तिथल्या त्या डायरेक्टरने केला असेल तर शंभूप्रेमी म्हणून ज्या भावना तीव्र आहेत त्या आणखी तीव्र होतील. आणि हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील. त्यामुळे या चित्रपटाचा जितका निषेध व्यक्त करावा, निषेधाचा चित्रपट बनवण्यावर आमची हरकत नाही, ते बनले पाहिजे, पण त्यात इतिहासाची मोडतोड होता कामा नये, ही एक शिवप्रेमी शंभूप्रेमी म्हणून माझ्यासारख्याची भावना आहे. नक्कीच.
पण या भावनेच्या पलीकडे एक वेगळी भावना आहे. भावना अशी आहे की आज संभाजी महाराजांचा, शंभूराजांचा जो इतिहास आहे तो साता समुद्रापार सिनेमाच्या माध्यमातून जाणार आहे आणि या सगळ्याच्या बद्दलची जी विरोधाची भूमिका आहे ती अयोग्य आहे असं मानणारा पण एक वर्ग आहे. सोशल मीडियावरती या सिनेमाचा उदो करणारा आणि सिनेमा कसा ग्रेट आहे आणि आजच्या पिढीला तो संभाजी महाराज सांगणारा असं म्हणणारा पण एक मोठा वर्ग आहे. आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे शिवप्रेमी आता आपल्या सोबत आहेत. त्यांचं नाव आहे प्रदीप संकपाळ, ज्यांनी आता सोशल मीडियावरती या सगळ्याचं समर्थन केलेलं आहे. प्रदीपजी, तुम्ही का समर्थन करताय या सिनेमाचं, या टीझरचं आणि या भूमिकेचं? प्रथमतः मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की मी एक तरुण म्हणून मी चौथीला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काही शिकलो असेल, जो चौथीच्या पुस्तकामध्ये आपण सर्वांनी पाहिलाय, पण माझ्या एवढ्या शिक्षण काळामध्ये आम्ही कधी छत्रपती संभाजी महाराज वाचलेत का हो? नाही वाचले. आम्हाला कधी माहिती आहेत का? नाही माहिती. आजच्या तरुणांना जे पडद्यावर दिसतंय त्यांना ते सत्य वाटतंय. माझी आक्षेप या गोष्टीवरती आहे की हा येणारा चित्रपट हा याच्यामध्ये चुका अनेक आहेत, मी ते मान्य करतो. त्याच्यामध्ये नाचणं किंवा नाचताना या सगळ्या गोष्टी दाखवणं हे चुकीचं आहे, मी मान्य करतो. पण त्याची दुसरी एक बाजू सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा अख्खी रयत नाचत होती, आनंदित होती. त्याच्यामुळे लेझिम नाचताना छत्रपती संभाजी महाराजांना दाखवणं हे मला तरी एवढं काही चुकीचं वाटत नाही की तो लेझिम नृत्य आहे. बाबा इतर दुसरं नृत्य असतं किंवा कोणताही बाकीचा नाच असता तर त्याच्यावरती आम्ही निश्चित आक्षेप घेऊ आणि त्याच्यावरती माझा निश्चित विरोध आहे. पण आज छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येणं आणि तो संपूर्ण जगामध्ये जाणं किंवा भारतामध्ये जाणं आणि बाबा हा छत्रपती घराण्यातील दुसरा राजा कोण होता हे अनेकांना आजही प्रश्न आहे. अनेकांना माहिती नाहीये. महाराष्ट्र सोडला बाहेर गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे स्वराज्य जेव्हा डबघाईला आलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची नक्की काय भूमिका होती किती तरुणांना आज माहिती आहे हो सर? आज माझ्यासोबत आपल्यासोबत इतके मोठे इतिहासकार आहेत. माझं म्हणण्याचा उद्देश हा होता किंवा आहे की काही भूमिका किंवा काही चित्रीकरण हे निश्चित चुकीचं आहे आणि ते नसायलाच पाहिजे. असे कुठले राजे नाचले किंवा काय झालं, पण त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं डिरेक्टर असतील, बाकीची सगळी लोक असतील, त्यांनी हे चित्रीकरण कुठेतरी कट करून पण हा चित्रपटच बंद पाडा, हा चित्रपटच दाखवू नका. हे जे काही सूर येत आहेत हे मला असं वाटतं योग्य नाहीत आणि काही विशिष्ट वैचारिक लोकांकडून हे सूर बाहेर येत आहेत ते मला जरा खटकतंय. कारण चित्रपट यावा, तो सगळ्यांपर्यंत इतिहास पोहोचावा आणि तो इथल्या तरुणांनी खास करून, कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना माहिती आहे तो अख्ख्या जगभरात छत्रपती संभाजी महाराज कोण होते. अनेकांना मी जेव्हा पब्लिकमध्ये किंवा आपल्या तरुणांना विचारतो त्यांना माहिती देखील नाहीये की छत्रपती संभाजी महाराज कोण, त्यांचं योगदान नक्की काय. मग हा जर तोडून मोडून चित्रपट करत असाल त्याच्या विरोधात मी देखील आहे. पण हा इतिहास किंवा हा चित्रपट येऊच नये अशी मला असं वाटतं वल्गना किंवा अशा काही गोष्टी करणं जी काही लोक करतायत त्यांनी हे करू नये एवढंच मला वाटतं. हा चित्रपट देशभरामध्ये जगभरामध्ये सर्वत्र जावा या मताचा मी आहे. ठीक आहे. तुमची भूमिका तुम्ही स्पष्टपणे मांडली. मला खरं तर पाटील सरांना विचारायचं आहे. पाटील सर, आपण इतिहास म्हणतो पण कथा, कादंबऱ्या आणि या सगळ्याच्या माध्यमातून सुद्धा आतापर्यंत ती लिबर्टी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतिहास त्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सांगण्याचा प्रयत्न झाला. मग ह्या सगळ्याच्या बद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं का? मग सिनेमावर प्रश्नचिन्ह, मग कथा कादंबऱ्यांचं काय, हा सुद्धा प्रश्न निर्माण होईल, त्याचं काय? आणि याच्यामध्ये बिलिव्हेबल पाहिजे. आता तुम्ही लेझिम जर बोलायला लागला तर हे ओरिजिनल लेझिम आहे का? बिलकुल नाही. उमकं आणि लेझिम आणि मुंबईत ज्या वेळेला गिरण्या होत्या आणि गिरण गावातली पोरं मोराची चाल, पोराची चाल, ज्या चाली खेळायचे आणि परंपर शिवकालीन लेझिम, ते लेझिम सुद्धा नाहीये. माझा सिनेमाला विरोध नाहीये, सिनेमा प्रदर्शित होऊ नये असं मी म्हणत नाहीये, पण आपण ऑथेंटिसिटीच्या कुठेतरी जवळ जायला पाहिजे. आता मला या निमित्तानं लगान सिनेमाची आठवण होते. क्रिकेट खेळतो, धोत्रावर क्रिकेट खेळणारा नायक काही जरी कोट्यावधी दिले असते तर कुणाला पटलं असतं का हो? पण डायरेक्टर आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान यांनी जो अभ्यास केला आणि एवढा ऑफबीट सब्जेक्ट पहिल्या 10-15 मिनिटात त्या पावसाच्या गाण्याबरोबर लोकांच्या काळजामध्ये गेला तो सिनेमा. तर असं थोडंसं मला असं वाटतं की अशा विषयांना सखोल अभ्यासाची गरज आहे आणि मग थोडी लिबर्टी घेतली तर ती शोभून दिसते. पण तुम्ही हे जे लेझिम दाखवता
हे घाटी लेझिम नव्हे, हे घुमक्यावरचं लेझिम नव्हे, हे खैताळावरचं सुद्धा लेझिम नव्हे. बरं, हा या लेझिमला पण त्यांचं म्हणणं आहे की लेझिम हा आजच्या काळाला कळेल आणि त्यांना नृत्य वाटणार नाही, अशा पद्धतीचा संगम साधण्याचा तो प्रयत्न आहे. याला सुद्धा आक्षेप असू शकतो. आणि दुसरा एक आक्षेप असा आहे की सुपर हिरो दाखवण्याचा प्रयत्न केलाय का, हवेतून उडायचं, इतकी माणसं एकाच वेळेस ते मारतायत, हे अतिरंजितपणा जो आहे तो पण खटकणार आहे का? नाही, मला सुरुवातीला हे सांगावं लागेल की लक्ष्मण उत्तेकर यांच्याबद्दल आम्हाला खूप आस्था आहे आणि या विषयावर ते सिनेमा करतायत म्हटल्यावर माझ्यासारख्या अनेक रसिकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आता ऍक्च्युली हे गाणं सोडलं, एवढं सोडलं तर सिनेमात काय आहे काय नाही हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळं संपूर्ण सिनेमाच्या विरोधात बोलणं हे अन्यायाचं ठरेल. पण तरी सुद्धा काही काळजी घ्यायला पाहिजे होती. आता उदाहरणार्थ संभाजी महाराज यांचे कॉस्ट्युम्स आहेत किंवा मराठा सैनिकांचे कॉस्ट्युम्स आहेत, हे सगळं जोधा अकबर किंवा पृथ्वीराज वगैरे म्हणजे राजस्थानी आणि मोगली पद्धतीचा तो सगळा पोशाख आहे. अभ्यास कमी पडतोय. मला तेच विचारायचं आहे. एखादी कलाकृती जेव्हा आपण मांडतो, सर तुम्ही दिलीप कुमार यांचं उदाहरण सांगितलं, एखादी कादंबरी जेव्हा लिहिली जाते तेव्हा त्याच्यासाठी लागणारा जो अभ्यास आहे, ह्या सगळ्या गोष्टी कमी पडतायत कुठंतरी. एक एवढी मोठी कलाकृती मांडता तुम्ही, शिवधनुष्य उचलताय, मग हे शिवधनुष्य उचलताना तुमची ती जी तयारी लागते ती तयारी कमी पडतीये का? फट करके ते चायनीज भेळ कशी असते तसं बनवून एकदम गल्ला जमवणं ही मानसिकता आहे का? नाही, मला हे सांगायचं आहे की इव्हन कादंबऱ्या माझ्या ज्या आहेत त्या संशोधनावर आधारित असल्यामुळं 30-40 वर्ष त्या तेवढ्याच आस्थेनं वाचल्या जातात. तर संशोधन हे आपण करायला पाहिजे, संशोधनावर भर द्यायला पाहिजे. आणि आपल्या पुढं भालजी पेंढारकर या नावाचा एक महापुरुष सिनेमातला होऊन गेला. त्यांचा राजा शिवाजी हा सिनेमा बघा, शिवाजी महाराजांचे कॉस्ट्युम आज सुद्धा बघा, संभाजी महाराजांचे बघा, तुम्हाला ते टोटली मराठी वर्णाचे वाटतील आणि तरी सुद्धा वेगळे आणि देखणे वाटतील. किंवा त्यांचे मॉबस्टिन बघा. आज शिवाजी राजा झाला, जवळजवळ बाबांनी 3,000 ते 4,000 लोकांचा मॉब पन्हाळा गडावर आणलेला होता. पण त्यापैकी एकाही एक्स्ट्राच्या अंगावर तुम्हाला चुकीचा पोशाख दिसणार नाही. हे अशी मोठ्या काही आदर्श आपल्या डोळ्यासमोर होते, त्याचं फॉलो केलं पाहिजे. नाहीतर काय होतं की मग डोंबाऱ्याच्या पोरासारखा आमचा प्रत्येक हिरो असा आबाळातून येतो, सरकून जातो, हे फारसं काही मनाला पटत नाही. बरं, अमोलजी, या सगळ्यातला धोका हा आहे, समजा आजच्या पिढीनं पुस्तक नाही वाचलं, आपण गृहीत धरू पुस्तक नाही वाचलं, इतिहास संशोधन नाही केलं, पण ते सिनेमा नक्की बघतील आणि उद्या हा सिनेमा इतिहास बनून रेफरन्स दिला जाईल, ही भीती आहे. आणि त्याच्यातून खोटा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत रुजण्याची ही भीती आहे का? 100% भीती आहे. मागच्या काही इतिहासकारांनी, तथाकथित इतिहासकारांनी, काही कथाकारांनी, काही नाटककारांनी ज्या पद्धतीनं, म्हणजे राजसन्यासमध्ये तर विलासजी असा डायलॉग आहे की हिंदू पद पादशाह श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज, नाही साबाजी ही माझी किताबच नाही, संभाजी तो केवळ एक. आता ते पुढचे वाक्य मला बोलायचे नाही, ते विश्वास पाटील साहेबांना बऱ्यापैकी माहिती आहे किंवा इंद्रजित सावंत सर ऐकत असतील त्यांना माहिती आहे. हे जयसिंगराव पवार सरांनी त्यांच्या छत्रपती संभाजी या स्मारक ग्रंथामध्ये ते हे केलेलं आहे. आजच्या पिढीला चित्रपटाचा आकर्षण आहे, बरोबर. आणि चित्रपटात ज्यावेळेस ते चित्रपट पाहायला जातात, आई वडिला नाही वाटते की शिवाजी महाराजांवर किंवा शंभूराजांवर एखादा चित्रपट प्रदर्शित होत असेल तर नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला दाखवावं. आता या ट्रेलरमध्ये एका बंदिस्त खोलीमध्ये मोठ्या धिप्पाड सिंहाला संभाजी महाराज फाळताना एक काल्पनिक दाखवल्या गेले. वास्तविक त्याला कुठे वस्तू सापेक्ष किंवा इतिहास संमत कुठं काही पुरावा नसला तरी त्याचा अर्थ असा होतो की एकाच वेळी जे काही आक्रमणी म्हणजे सुलतानी आक्रमण महाराष्ट्रावर झाली, पोर्तुगीज असतील, डच असतील, मोघल असतील, यांना ज्या पद्धतीने एखाद्या छाव्याने लढा द्यावा त्या अनुषंगाने ते दाखवायला पाहिजे. आता सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाल शिवाजी राजा झाला, हे ज्या चित्रपटात भालजी पेंढारकरांनी हजारो लोक त्या गडावर आणले, अगदी लता मंगेशकर सुद्धा त्यामध्ये साध्या साडीमध्ये, त्या पेहराव्यामध्ये, त्या कॉस्ट्युम मध्ये दिसतात. हे जे पाहताना फील येतं की मी छत्रपतींचा इतिहास पाहतोय, म्हणजे छत्रपती शिवरायांचा जिरेटोप, शंभूराजांचा जिरेटोप, मावळ्यांचा पेहराव,
हे आर्टिफिशियल चित्रपटामध्ये ते सर्व लपून जातं आणि त्यालाच मग मागं त्या हर हर महादेव चित्रपटामध्ये अफजल खानाला तंबूच्या बाहेर शिवाजी महाराज इतक्या वर फेकतात आणि मग त्याला झेलतात. त्याच्यावर सुद्धा आम्ही आक्षेप घेतला होता की तुम्ही शामियान्यातली मूळ लढाई दाखवा ना. सय्यद बंडा कुठे आहे, जिवाजी महाले कुठे, कान्होजी नाईक देते कुठे, संभाजी गावजी कोंडाळकर कुठे आणि सय्यद बंडाला कसं मारलं गेलं हे न दाखवता भलतंच काहीतरी दाखवायचं, त्याचं विद्रुपीकरण होतं. आजची मुलं पुस्तकं वाचत नाहीत तर तुमची कादंबरी आमच्यासारखी त्या काळात लोकांनी वाचली असेल, पण आताच्या काळात या जगामध्ये सध्या फार शॉर्टकटचा जमाना आहे, इन्स्टंटचा जमाना आहे, इन्स्टाचा जमाना आहे, इन्स्टाचा जमाना आहे. एक ऍड जरी आली तर ऍड स्किप करून लोक पुढचं बघतात. त्याच्यामुळे आताची मुलं जी आहेत पिढी हे यालाच इतिहास मानतात आणि दुर्दैवानं अशा प्रकारे आर्टिफिशियल मग ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं मला युट्यूब चॅनलचे आपले संकपाळ साहेब त्यांनी सांगितलं की बाबा लेझिम नृत्य मान्य करू आपण. शिवकाळामध्ये लेझिम नृत्याला पारंपरिक नृत्य म्हणून मान्यता होती, हलगी वादन होतं, सगळं तुतारी होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण ज्या पद्धतीने संभाजी महाराज आणि येसुबाई लेझिम खेळतायत ते मात्र दाखवणं चुकीचं आहे. म्हणून याच्यावर पर्याय काय, याच्यावर मला असं वाटते त्या डायरेक्टरनी जे महाराष्ट्रातले ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत त्यांना विश्वासात घ्यावं, त्यांचे अभिप्राय काय ते जाणून घ्यावे आणि ज्याप्रमाणे कोट्यावधी रुपये खर्च करून संभाजी 1689 हा चित्रपट प्रदर्शितच झाला नाही, त्याच्यामुळे त्या डायरेक्टरची मेहनत ही सगळी पाण्यात गेली. त्या पद्धतीनं छावा जर त्यांनी साकारला असेल तर त्यामध्ये काही त्रुट्या असतील त्या शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन त्या कायम दूर केल्या पाहिजे. संभाजी महाराजांनी एकीकडे मी असं वाचलेलं आहे की संभाजी महाराजांची पन्हाळ्याच्या सज्जा कोठीवर एकदा भेट झाली, एकदा जेजुरीच्या पायथ्याशी भेट झाली आणि संभाजी महाराज शिवरायांचं छबिना घेऊन नाचले, म्हणजे डोक्यावर छबिना घेणं किंवा अशा पद्धतीने शिवरायांचा सन्मान करून महाराज नाचले. पण ती नृत्याची पद्धत अशी असेल का हे माझ्यासारख्याला पडणारा तो प्रश्न आहे. त्याच्यामुळे या चित्रपटावर आक्षेप येऊन परत शिवप्रेमींच्या भावना दुखता कामा नये. जसं इतर चित्रपटामध्ये झालं तसं होता कामा नये. म्हणून इतिहास संशोधकांना अभ्यासात घेतल्याशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय चित्रपट प्रदर्शन. प्रदीपजी तुमची कमेंट मला नंतर विश्वास पाटील सरांकडे जायचं प्लीज. मला एक म्हणायचं आहे की आपण या चित्रपटावरती आक्षेप घेतोय, काही गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे, त्या मताचा मी आहे. पण जर आपल्याला ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा विचार करायचं झालं तर आमच्या आता जसं अमोल मिटकरी साहेब म्हटले की मावळ्यांच्या वेशामध्ये आपण जे काही असेल ते चुकीच्या काही गोष्टी होत आहेत, मग याच मावळ्यांच्या वेशामधली तुतारी वाजवत लग्न समारंभाच्या बाहेर आणि बाकी सगळ्या ठिकाणी आमचे मावळे उभे केले जातात. आम्हाला तेव्हा का नाही काही गोष्टी वाटत? या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती आज इतके मोठे इतिहासकार आहेत. मला वाईट या गोष्टीचं वाटतं फक्त एक तरुण म्हणून की आज आमच्यासारखे तरुण या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे किल्ल्यांवरती जे काही अनधिकृत मजारी मशिदी असतील, ज्या काही छत्रपतींच्या गडांवरती ज्या काही पसरत आहेत, जी अनधिकृत आहेत, अधिकृत नाही आपण सांगत आहे, मग तेव्हा आमच्या भावना का नाही दुखत? का नाही आमचे इतिहासकार, आमचे सगळे लेखक, आमचे संशोधक, आमची सगळी जनता बाहेर पडत आणि या सगळ्या गोष्टी करत? अनेक जण छत्रपतींना सेक्युलर वादाच्या सगळ्या भोवऱ्यामध्ये ओढतात. मला या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारायचा आहे की उद्या तुमच्या रायगडच्या जगदीश्वराच्या मंदिराला जर कोणी सांगितलं की मशीद म्हणून आहे, तेव्हा आम्ही फक्त शांतच बसायचं का? या सगळ्या विटंबना, या सगळ्या गोष्टी आम्हाला का नाही दिसत? प्रश्न हा आहे. याच्यामध्ये दाखवलेला सीन, आताचा ट्रेलर आलाय, अजून काही चित्रपट पण आलेला नाहीये, हा सीन आपण समजू की हा चुकीचा आहे. ठीक आहे, मी विचारतो त्याच्याबद्दल, चुकीचा आहे. मी दोन्ही पाहुण्यांना विचारतो. पहिल्यांदा पाटील सरांना मला विचारायचं आहे, सिनेमा आहे, तो इतिहास नाही, त्यामुळे त्याच्याकडे सिनेमा म्हणून बघा, अशा प्रकारची भूमिका ही सिनेमा बनवणाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. खरंच त्याच्याकडे सिनेमा म्हणून बघता येईल का आणि त्यांना ती लिबर्टी देता येईल का? सिनेमा म्हणून बघता येईल, पण मराठ्यांचं सोडा, औरंगजेब जो होता, जगातली सर्वात सुंदर स्त्री जिचं नाव मुमताज महल, तिचं चौथं अपत्य म्हणजे औरंगजेब. एकदा विषारी नाग जितका विषारी असतो तेवढे त्याहून तो देखणा असतो. तर औरंगजेब हा अतिशय देखणा होता, अतिशय असा करारी आणि देखणा होता. पण औरंगजेब म्हणून जर तुम्ही जामा मशिदीच्या बाहेरचा एखादा फकीर दाखवायला लागला तर हे मनाला पटणारं नाहीये. त्यामुळे इतिहासातले ज्या कॅरेक्टर्स, ज्याला फिल्मनं इतिहासामध्ये कोल्हापूर स्कूल म्हणतात, अरे खलनायक म्हणजे जयशंकर दानवे, खलनायक म्हणजे बर्ची बहादर, महात्मा फुले काढला सिनेमा आमच्या आचार्य अत्रेंनी, बाबूराव पेंढारकर ज्या वेळेला महात्मा फुलेंच्या वेशामध्ये येतात त्यावेळेला त्यांना महात्मा फुले कोण म्हणणार नाही. तर मला असं वाटतं की
यापुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व मित्रांनी संशोधनावर भर दिला पाहिजे आणि त्याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. जरा जरी नक्की. सिनेमा किंवा नाटक चांगला असेल तर भाबडे जे रसिक आहेत ते पालखी, देवाची पालखी नाचवावी हा. तसे तुम्हाला घेऊन नाचवायला तयार आहेत. सर शेवटची कमेंट, अर्थकारण सुद्धा सांभाळायचं आहे आणि इतिहास सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, ती कलाकृती पोहोचवायची आहे. या पण सगळ्यामध्ये महत्व पैशाला आलंय म्हणून हे सगळं गल्लाभरू सुरू झालंय का? शेवटची कमेंट माझी, अमोलजी. 100% हा गल्ला भरू आपला स्वतःचा गल्ला भरण्याकरता केलेला उपद्व्याप आहे. संभाजी महाराजांवर चित्रपट प्रदर्शित होणं ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. शिवप्रेमी म्हणून बऱ्याच ठिकाणी ज्या काही गोष्टी चुकीच्या दिसतात ते पाहून आपल्याला दुःख होणं साहजिक आहे. अतिश्रीमंत लोकच मावळ्याच्या वेशामध्ये वेटर आपल्या लग्नामध्ये त्यांचा उपयोग करताना दिसतात, त्याचा आपण निषेधच केला पाहिजे. त्यात सर्वांनी एकत्र येऊन त्या विरुद्ध लढा उभारण्याची गरज आहे. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी होते की काय होते, किंवा संभाजी महाराज हिंदू धर्मरक्षक होते की स्वराज्य रक्षक होते, हा मला असं वाटते चर्चेचा वेगळा विषय आहे. त्यावर इतिहास संशोधक आपण सर्व मिळून नेक्स्ट टाइम नक्की चर्चा करू. पण थोड्या वेळात तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ मी तुम्हाला यावर सांगतो की हा सिनेमा केवळ फक्त आणि फक्त तुम्ही ज्या पद्धतीने विलासजी म्हटलं की फक्त मसाला घ्यायचा, फोडणी द्यायची, इतिहासाची सर्व सुपडा साफ करायचा, त्याला एकदम तिलांजली द्यायची, अशा उद्देशातूनच राकेश दुग्लतच्या धर्तीवर या उटेकरांनी बनवलेला असावा असं मला वाटतं. नक्कीच आशा आपण करूया. खरं तर आता फक्त ट्रेलर आलेला आहे, ट्रेलर नंतर सिनेमा काय असं सांगितलं जातं, येतो अभि बस ट्रेलर आहे. आशा करूया की हा ट्रेलर पुरताच राहावा, सिनेमा चांगला राहावा आणि या सिनेमाच्या माध्यमातून कुणाचीही भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली गेलेली असावी. इतिहासाचं विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी सुद्धा त्यांनी घ्यायला हवी, कारण शिवधनुष्य त्यांनी उचलले तर ते पेलता सुद्धा आलं पाहिजे, हीच आशा आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण प्रेक्षकांना काय वाटतंय हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांच्या मताला आपण जाणून घेऊया. प्रेक्षक काय म्हणतायत बघा. आम्ही प्रश्न विचारला, छावा सिनेमातून इतिहासाचं विद्रुपीकरण केलं जातंय का? प्रेक्षकांचं मत काय आहे? तर 82% लोकांना होय असं वाटतंय, 18% लोकांना नाही वाटतंय. हा पूर्णपणे फेर असा हा सगळ्यांसाठी खुला असलेला हा मंच आहे आणि या मंचावर तुम्ही मत व्यक्त केलेलं आहे, हे तुमचं मत आहे. आणि सिनेमाची निर्मिती करणाऱ्यांनी हे मत लक्षात घ्यावं, महाराष्ट्राचं जनमत काय आहे हे लक्षात घ्यावं, भावना लक्षात घ्यावी, हेच मागणं आणि गारणं सुद्धा. आज या चर्चेमध्ये